अजून किती बोलणी ऐकायची आम्ही? तुझ्यावरच सोपवतोय, तूच काय तर बघून घे. ती माणसं चालत आमच्या दारापर्यंत येऊ गोई, तू काय मागशील तर देते मी. हॅलो, बोला. हाँ, कुठे आहेस? घरीच. बरं, आई बाबा आहेत का तिकडे? नाही. बोला ना, काही काम होतं का? का? काम असल्यावरच मी फोन करू शकतो का? नाही, तसं नाही. तसे तू फोन करतच नाही. म्हटलं आपणच फोन करावा बायको साहेबांना. हे काय? अगं, होणारी बायको आहेस ना तू माझी. हो, पण हे बायको साहेब वगैरे गंमत केली ग. तुला हसताना बघायला नाही मिळालं. आज किमान हसू ऐकायला तरी येतंय. पण घरचे तयार झाले का? काय झालं, अजूनही प्रॉब्लेम्स आहेतच का? हो, प्रॉब्लेम चालूच आहे. पण तू काळजी नको करूस. कोणी किती प्रॉब्लेम केले तरी माझा निर्णय नाही बदलणार. एक सांगू, मला आता भीती वाटायला लागली आहे. हो, भीती? कसली भीती? जे घडलंय तेव्हापासून आई सतत चिडचिड करत असते. बाबाही फारसे बोलत नाही. अगं, त्यांचं बरोबर आहे. त्यांच्या जागेवर दुसरं कोणी असलं असतं ना तरी त्यांना राग आलाच असता. मला बोलायला हवं त्यांच्याशी. तुम्ही बोलणार आहात का? हो, कारण माझ्या घरच्यांमुळे त्यांना त्रास होतोय. मला बोलायला हवं. मी येतोय तिकडे. कधी? आत्ता. काय? हो, आत्ता येतो मी. हा बघ, निघालोच आहे. अहो, पण आपण तिकडे आल्यावर बोलू ना. हा, ठेवतो फोन.